संध्याकाळ झाली की रायगडाचे दार बंद होतील, कुठलाही मावळा खाली उतरणार नाही किंवा कुठलाही मावळा वरती येणार नाही, हे आदेश होते. पण अडकली होती ती माय माऊली हिरकणी त्या रायगडावर. अडकली होती ती माय माऊली हिरकणी त्या रायगडावरती. ती व्याकुळ झाली. तिच्या समोर प्रश्नांचं डोंगर उभं राहिला की मी खाली कसं जाऊ. रायगडाचं दार बंद झालेलं आहे. रायगडाचं दार बंद झालेलं आहे आणि मी खाली कसं जाऊ. तिने विनंती केली की दार उघड, मला खाली जायचंय, माझं लेकरू खाली उपाशी आहे, मला त्याला भेटायचंय. पण जो ते तिकडे सैनिक होते, ते द्वारपाल होते, त्यांचे हात अडकलेले होते आदेशाखाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदेश होते की दार उघडायचं नाही, ते कोणी पण असो. ती हिरकणी, ती माय माऊली व्याकुळ झाली आणि तिला खाली जायचं होतं. तिने विचार नाही केला. तिच्या समोर तो रायगड होता, एवढी मोठी दरी होती, अंधार होता. तिने विचार नाही केला आणि तो गड ती हळूहळू उतरू लागली. का? कारण की तिच्या समोर तिचं कोकरू होतं, तिच्या समोर तिचं बाळ होतं, तिला तिच्या बाळाला भेटायचं होतं. तिच्या समोर दोनच पर्याय होते, आर या पार, करो या मरो. त्रास झाला तरी ती खाली उतरली, आपल्या लेकराला भेटली. हा गड काय सोपा नाहीये. इथे शत्रू विचार करतो की मी वर जाऊ, जर मी वरती गेलो तर मी खाली येईल का, हा विचार शत्रू करतो. आणि तू विचार एक क्षणही तू विचार नाही केला आणि तू खाली गेलीस तर तुला कौतुक आहे. हीच विचारशैली जर प्रत्येक व्यक्तीने, आज इथे विद्यार्थी वर्ग आहे, आज इथे व्यवसाय करणारी लोक आहे, आज इथे गृहिणी आहे, आज इथे बरेच क्षेत्रातली इतर लोक पण आहे, जर हा विचार की मला ही गोष्ट करायची म्हणजे करायचीच, काही झालं तरी आर या पार, ही छोटीशी गोष्ट जर आपण आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये जर आत्मसात केली तर कदाचित तो विद्यार्थी एक हुशार विद्यार्थी ठरू शकतो. तो व्यवसाय जो करतोय, आज छोटा व्यवसाय करतोय, त्याने जर ही जिद्द ठेवली या हिरकणीसारखी की मला माझा व्यवसाय मोठा करायचा आहे, तर छोटासा व्यवसाय त्याचा बघता बघता मोठा होऊ शकतो. ही विचारशैली जी हिरकणीने ठेवली होती, तर तीच विचारशैली एका गृहिणीने ठेवली आज, तर ती गृहिणी घर काम सोडून इतर काहीतरी सुंदर काम अजून करू शकते. फक्त विचार आहे, फक्त गोष्ट आहे तुमची विचारशक्ती बदलण्याची. फक्त एक तुम्हाला आत्मसात करायचंय की मला ही गोष्ट करायची म्हणजे करायचीच. तुमच्या समोर ती जिद्द जोपर्यंत तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.